जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. जरी करणाऱ्या साऊचे दुकान निलंबित, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई. स्वस्त धान्य दुकानाच्या आड सुरू होता अवैध धंदा. वर्ध्यात स्वस्त धान्य दुकानामध्ये अनियमितता आढळल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली होती, ज्यात मोठ्या प्रमाणावर गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर दिनेश साऊ यांनी डल्ला मारला होता. या साऊ भावांनी वसंत ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून हा काळा बाजार गेल्या काही वर्षांपासून आमचे कोण काय वाकडं करतं या तोऱ्यावर चालवत होते. मात्र जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा राजू रणवीर यांनी सावंगी मेघे आणि स्टेशन फैल येथील स्वस्त धान्य दुकानावर धाड टाकीत शासकीय नियमाअंतर्गत स्वस्त धान्याच्या दुकानावर निलंबनाची कारवाई केली आहे. सदर प्रकरणात सावंगी मेघे येथील दुकानाच्या तपासणीत 3.38 क्विंटल तांदूळ आणि 3.68 क्विंटल गहू अतिरिक्त आढळून आला होता. त्यामुळे या प्रकरणी 13,114 रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. तर स्टेशन फैल येथील दुकानात तब्बल 8.18 क्विंटल गहू आणि 2.4 क्विंटल तांदूळ अतिरिक्त आढळून आले. या अनियमिततेची गंभीर दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानावर निलंबनाची कारवाई केली. सदर प्रकरण बघता न्याय व्यवस्था अद्याप जिवंत असून धान्याची काळाबाजारी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यास प्रशासन सक्षम असल्याची प्रचिती कारवाईतून दिली आहे. स्वस्त धान्य दुकानामधील गैरप्रकाराविरोधात प्रशासनाच्या या कारवाईमुळे धान्य वितरण व्यवस्थेतील अनियमितता करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.